नमस्कार. नंदुरबारमध्ये निवडणूक तर संपली आहे, पण खरं राजकारण तर आता सुरू झालंय. हो, निकालाची शाई वाळते न वाळते तोच एका नव्या सत्तानाट्याचा पडदा उघडलाय. पडद्यामागे जबरदस्त खलबत्त सुरू आहेत आणि आज आपण याच नाट्यमय घडामोडींचा प्रत्येक पदर उलगडून पाहणार आहोत. तुम्हाला वाटलं असेल निवडणूक झाली म्हणजे सगळं संपलं? नाही, तो तर फक्त ट्रेलर होता. खरा पिक्चर, खरा खेळ तर आता सुरू झालाय. सगळी महत्वाची पदं टेबलावर आहेत, पण ती वाटली कशी जाणार? आणि हो, या वाटपात एक असा ट्विस्ट आहे ना, जो सगळीच्या सगळी राजकीय समीकरणं उलथावून टाकू शकतो. चला पाहूयात काय आहे हे प्रकरण. बरं, सगळ्यात आधी जरा पार्श्वभूमी समजून घेऊ. नंदुरबार पालिकेची निवडणूक झाली ना, ती कमालीची चुरशीची होती. वातावरण एकदम तापलेलं होतं. आणि आता निकालानंतर सत्तेच्या चाव्या हातात घेण्यासाठी एक वेगळीच शर्यत सुरू झालीय. आणि या शर्यतीत वेळ कुणासाठीही थांबणार नाहीये. घड्याळाचे काठे टिकटिक करतायत. आणि वेळेचं बंधन का आहे माहितीये? कारण कायद्यानेच तशी अट घातलीय. निकालाच्या तारखेपासून म्हणजे बघा 21 डिसेंबरपासून फक्त आणि फक्त 21 दिवसांची मुदत. याच काळात पहिली सभा घेऊन उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड करणं बंधनकारक आहे. आणि ती डेडलाईन ती आज संपतीये. हो, आज शनिवारी होणाऱ्या या विशेष सभेवरच सगळ्यांच्या नजरा खिळून आहेत. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की सत्तेच्या या खेळात विजयाची ही मोठी पदं कोणाच्या नावावर होणार आहेत. चला पाहूया कोण आहेत हे खेळाडू आणि कोणाच्या वाट्याला काय काय येणार आहे. हे बघा, राजकारणातनं आकड्यांचा खेळ खूप महत्वाचा असतो. आणि इथले आकडे पाहिले की सत्तेचं गणित अगदी स्पष्ट होतं. एकूण 41 सदस्यांची पालिका आहे. त्यातल्या तब्बल 28 जागा आहेत शिंदे सेनेकडे, भाजपचे 8 आणि इतर 5. म्हणजे काय तर सत्ताधाऱ्यांकडे निर्विवाद बहुमत आहे. पारडं पूर्णपणे त्यांच्याच बाजूने झुकलेलं आहे, यात काहीच शंका नाही. आता स्वीकृत सदस्य कसे निवडले जातात याचा एक सोपा नियम आहे नगर विकास विभागाचा. तो असा की प्रत्येक 10 नगरसेवकांमागे एक स्वीकृत सदस्य निवडता येतो. म्हणजे 41 जागांसाठी एकूण किती झाले? 4. बरोबर. आता या 4 जागांचं वाटप कसं होणार? तर संख्याबळानुसार. शिंदे सेनेच्या 28 जागा म्हणजे त्यांना मिळणार 3 सदस्य आणि भाजपच्या 8 जागा म्हणजे त्यांना मिळणार 1. गणित अगदी सरळ आणि सोपं आहे. चला आता या सत्तानाट्यातले प्रमुख चेहरे कोण आहेत त्यांच्यावर एक नजर टाकूया. उपनगराध्यक्षपदाच्या शर्यतीत शिंदे सेनेकडून प्रथमेश शिरीष चौधरी यांचं नाव सगळ्यात पुढे आहे. मग आहेत स्वीकृत सदस्य. त्यासाठी शिंदे सेनेकडून परवेश खान, उमेश जैन आणि गौरव चौधरी ही नावं चर्चेत आहेत. आणि भाजपच्या वाट्याला जी एक जागा आलीये त्यासाठी चारुदत्त कळवणकर यांचं नाव जवळपास निश्चित मानले जाते. बरं, ही नावं तर चर्चेत आहेत, पण ही निवड होते तरी कशी? प्रत्येक खेळाचे जसे नियम असतात ना, तसे याचेही आहेत. एक ठरलेली पद्धत आहे. चला या खेळाचे नियम काय आहेत ते समजून घेऊया, म्हणजे पुढचं नाट्य समजायला आपल्याला अजून सोपं जाईल. उपनगराध्यक्षपदाची निवड कशी होते ते बघा. प्रक्रिया एकदम ठरलेली आहे. सकाळी 10 ते 12 या वेळेत अर्ज दाखल करायचे. मग सभा सुरू झाली की लगेच अर्जांची छाननी होणार. त्यानंतर अर्ज मागे घ्यायचा असेल तर त्यासाठी फक्त 15 मिनिटांचा वेळ मिळतो. आणि सगळ्यात शेवटी पीठासीन अधिकारी म्हणजेच नगराध्यक्षा रत्ना लघुवंशी विजेत्याचं नाव जाहीर करतात. आता स्वीकृत सदस्यांची प्रक्रिया आहे ना, ती थोडीशी वेगळी आहे. इथे अर्ज थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावे लागतात, तेही सभेच्या 24 तास आधी. तिथेच त्यांची छाननी होते आणि मग ती अंतिम नावं नगराध्यक्षांकडे पाठवली जातात. सभेत काय होतं तर फक्त त्या नावांची घोषणा केली जाते. झालं. ओके, तर प्रक्रिया स्पष्ट आहे. नावं जवळपास ठरलेली आहेत. संख्याबळ तर पूर्णपणे सोबत आहे. सगळं कसं सरळ सोपं वाटतंय, नाही का? पण थांबा, इथेच तर या सत्तानाट्यातला खरा ट्विस्ट आहे. एक असं गूढ आहे ज्याचं उत्तर सध्या कोणाकडेच नाहीये. आणि तो प्रश्न आहे की ही जी पदं मिळणार आहेत ती फक्त एका वर्षासाठी की संपूर्ण 5 वर्षांसाठी? हो, हाच तो कळीचा मुद्दा आहे. याच एका प्रश्नानं नंदुरबारच्या राजकारणातलं तापमान अचानक वाढवलंय. आणि ही काही हवेतली चर्चा नाहीये. अधिकृतपणे यावर कुणीही काहीही बोलायला तयार नाही. शिंदे सेनेकडून ज्या निवडी होणार आहेत त्या 1 वर्षासाठी आहेत की 5 वर्षांसाठी, यावर एक गूढ शांतता पसरलीय. आणि याच शांततेमुळे या संपूर्ण निवडीला एक अनपेक्षित नाट्यमय वळण मिळालंय. तर मग विचार करा, ह्याच एका प्रश्नावर नंदुरबारच्या राजकारणाचा पुढचा संपूर्ण नकाशा ठरणार आहे. समजा पद फक्त 1 वर्षासाठी मिळालं तर पक्षातल्या अनेकांना संधी मिळेल, नाराजी टाळता येईल.
पण जर हीच निवड 5 वर्षांसाठी झाली तर सत्तेची समीकरणं पुढची अनेक वर्ष पक्की होतील. म्हणजे बघा, हा निर्णय फक्त पदांच्या वाटपापुरता मर्यादित नाहीये, तर तो नंदुरबारच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणार आहे. याचं उत्तर आजच्या सभेत मिळेल की मग एक नवं गूढ जन्माला येईल, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओंसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.